नमस्कार मित्रांनो, सरासरी प्रकरणाच्या या चौथ्या व्हिडिओमध्ये म्हणजे 8व्या प्रकारच्या उदाहरणामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। या प्रकारामध्ये आपण फरक सारखा असलेल्या संख्या मालेतील शेवटचे पद शोधणे, या मालिकेतील पहिल्या आणि शेवटच्या पदातील फरक शोधणे म्हणजे सर्वात लहान आणि शेवटच्या म्हणजे सर्वात मोठ्या पदातील फरक शोधणे, त्यानंतर मालिकेतील सर्व पदांची सरासरी शोधणे आणि सर्व पदांची बेरीज शोधणे, या सर्व उपघटकांचा याच्यामध्ये आपल्याला एकत्रित अभ्यास करायचा आहे। तर या ठिकाणी आपण एक प्रत्यक्ष उदाहरण घेऊ आणि या सर्व बाबी आपण समजून घेऊ। या ठिकाणी जे उदाहरण घेतलेलं आहे 3, 9, 15, 21 टिंब या मालिकेत एकूण 60 संख्या असल्यास शेवटची संख्या शोधा। नंबर 2 पहिल्या आणि शेवटच्या संख्येतील फरक शोधा। नंबर 3 सर्व पदांची सरासरी काढा आणि सर्व पदांची बेरीज करा। तर या ठिकाणी आपण एक एक प्रश्न घेऊन आपण सोडवू। सर्वात प्रथम शेवटची संख्या आपल्याला शोधायची या मालिकेतील। आता या मालिकेतील शेवटची संख्या शोधताना शेवटची संख्या बरोबर या पहिल्या संख्येमध्ये पहिली संख्या अधिक या ठिकाणी शेवटची संख्या 60 नंबरला आहे, म्हणजे पहिल्या संख्येच्या नंतर आपल्याला 59 नंबरची ही संख्या शोधायची आहे, म्हणजे n - 1 म्हणजे 59 नंबरची संख्या शोधायची आहे। आणि यातला जो डिफरन्स आहे 3 आणि 9 मध्ये 6चा फरक आहे। 9 - 6 15, 15 - 6 21, म्हणजे अशा प्रकारे याच्यामध्ये या सर्व संख्या या 6च्या फरकाने आहेत, म्हणून त्याच्यामधला जो फरक आहे आपल्याला त्याला त्या फरकाने मल्टिप्लाय करायचा आहे। म्हणजे पहिली संख्या 3 अधिक याच्या नंतरची 59वी संख्या शोधायची आहे, म्हणजे 59 इंटू फरक 6, 3 अधिक 6 × 9 = 54, 4 × 5 6 × 5 = 30, 30 × 5 = 35 बरोबर 357, म्हणजे 357 ही संख्या मिळाली शेवटची संख्या। यानंतर आपल्याला विचारलंय पहिल्या आणि शेवटच्या संख्येतील फरक। नंबर 2 आता पहिल्या आणि शेवटच्या संख्येतील फरक आपल्याला या ठिकाणी 2 पद्धतीने शोधता येणार आहे। एक तर या ठिकाणी आपल्याकडे पहिली संख्या पण आहे, शेवटची संख्या पण आहे, म्हणून पहिल्या आणि शेवटच्या संख्येतील फरक आपण इथं सहज शोधू शकतो। फरक बरोबर शेवटची संख्या 357 मायनस पहिली संख्या 3 बरोबर 354, 354। आता हाच फरक आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने शोधायचा आहे। या ठिकाणी एकूण 60 संख्या आहेत, म्हणजे साहजिकच या दोन संख्यामध्ये चा जो गॅप आहे म्हणजे एक भाग, 3 संख्या असतील तर त्याच्यामध्ये 2 भाग असे निर्माण होतात, म्हणजे 2 गॅप्स निर्माण होतात 6-6चे। 4 संख्या असतील तर 3 गॅप्स निर्माण होतात। तशा पद्धतीनं 60 संख्या असतील तर एकूण 59 भाग तयार होणार आहेत। 59 भाग, प्रत्येक भागामध्ये 6चा फरक आहे, म्हणून आपण याला 6 ने मल्टिप्लाय करायचंय। 6 × 9 = 54 कॅरी 5, 6 × 5 = 30,
30 प्लस 5 35, म्हणजे या ठिकाणी हा फरक आपल्याला डायरेक्टली मिळालेला आहे. आपल्याला कदाचित डायरेक्ट फरक देऊ शकतात त्या मालिकेतील, आणि त्या मालिकेतील एकूण संख्या जर दिल्या तर आपल्याला पहिली संख्या आणि शेवटची संख्या यातील फरक आपल्याला काढता येईल. या मालिकेत सुद्धा या ठिकाणी पहिली संख्या आणि शेवटची संख्या होती म्हणून आपण या ठिकाणी फरक काढू शकलो, पण तरी सुद्धा आपल्याला डायरेक्टली फरक कसा काढता येईल की एकूण संख्या जर 60 असतील तर एकूण संख्या -1, हेच आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे टाइप 7 मध्ये आपण शिकलेलो आहोत. समसंख्या आणि विषम संख्यांच्या बाबतीत सर्व समसंख्या ह्या सारख्या फरकाने असतात, सर्व विषम संख्या ह्या सारख्या फरकाने असतात. मग पहिली विषम संख्या आणि शेवटची विषम संख्या यातील फरक ज्या सूत्राने काढला, पहिली समसंख्या आणि शेवटची समसंख्या यातील फरक ज्या सूत्राने काढला तेच सूत्र आपण या ठिकाणी वापरू शकतो. म्हणजे एकूण संख्या -1 गुणिले फरक, एकूण संख्या -1 इंटू फरक, म्हणजे n-1 इंटू फरक. या सूत्राच्या सहाय्याने आपण पहिला पद आणि शेवटचं पद यातील फरक आपण काढू शकतो. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न याच्यातला, सर्व पदांची सरासरी किती? आपल्याला माहित आहे सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या 3 आहे, शेवटची संख्या 357 आहे आणि भागिले 2. 357 अधिक 3 360 भागिले 2. बे 8 16 बे 0 0, म्हणजे 180 ही त्यांची सरासरी आलेली आहे. त्यानंतर नंबर 4, सर्व पदांची बेरीज. सर्व पदांची बेरीज, या मालिकेतील सर्व पदांची बेरीज ही कशा पद्धतीने काढता येईल? आपल्याला माहित आहे बेरीज म्हटलं की सरासरी गुणिले एकूण संख्या, सरासरी गुणिले एकूण संख्या. आता या ठिकाणी आपण सरासरी काढलेली, आपल्याला काढायची सुद्धा गरज नाहीये, डायरेक्ट आपण सरासरी या ठिकाणची घेऊ. 180 गुणिले एकूण संख्या 60 आहेत, इक्वल टू हे 2 0 जशाच तसे ठेवा, 18 सख अष्टोदर्श म्हणजे 10,800 ही त्या मालिकेतील सर्व पदांची बेरीज आलेली आहे. या ठिकाणी 2 नंबरचं उदाहरण घेतलेलं आहे. 9च्या फरकाने वाढत जाणाऱ्या क्रमागत 11 संख्यांची सरासरी 69 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे आणि पहिल्या आणि शेवटच्या संख्येतील फरक किती? म्हणजे या ठिकाणी प्रश्न 1, या ठिकाणी मालिका 1 आणि त्याच्यावर आधारित विविध प्रकारचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. तर आपण या ठिकाणी 1 by 1 प्रश्न सोडू. नंबर 1, सर्वात लहान संख्या कोणती आणि सर्वात मोठी संख्या कोणती? तर या ठिकाणी उदाहरण अगोदर नीट समजून घेणं गरजेचं आहे. 9च्या फरकाने वाढत जाणाऱ्या क्रमागत 11 संख्यांची सरासरी 69 आहे. सरासरी 69 आहे. सरासरी आपल्याला माहित आहे, जर क्रमागत संख्या असतील, क्रमागत सम असतील, क्रमागत विषम संख्या असतील किंवा सारख्या फरकाच्या संख्या असतील तर सरासरी ही मधली संख्या असते. या एकूण 11 संख्या आहेत. 11 संख्यापैकी एक संख्या इकडे आली या ठिकाणी मध्ये, म्हणजे साहजिकच त्याच्या उजव्या बाजूला 5 संख्या आहेत आणि डाव्या बाजूला 5 संख्या आहेत. या उजव्या बाजूला 5 संख्या आहेत आणि डाव्या बाजूला 5 संख्या आहेत. या ठिकाणची उजव्या बाजूची साहजिकच
मोठी असणार आहे आणि डाव्या बाजूची सर्वात जी डावीकडे असणार आहे ती लहान असणार आहे. ज्या वेळेला उजवीकडची संख्या जी आपल्याला काढायची आहे सर्वात मोठी, त्यावेळेला या ठिकाणी या 69 मध्ये आपल्याला ऍड करावे लागतील, मिळवावे लागतील. 69च्या नंतरची 5व्या क्रमांकाची संख्या मिळवायची आहे म्हणून गुणिले अधिक 5 गुणविले प्रत्येक संख्येमध्ये 9चा फरक आहे म्हणजे साहजिकच तिथून पुढची जी 5वी संख्या मिळवायची आहे म्हणजे 5 गुणिले 9 म्हणजे 45चा फरक असणार आहे त्या ठिकाणी. बरोबर 69 प्लस 5 9 45 इक्वल टू 9 5 14 6 4 10 1 11 ही शेवटची संख्या आपल्याला मिळणार आहे म्हणजे सर्वात मोठी संख्या. आणि सर्वात लहान संख्या ही डावीकडे असणार आहे. डावीकडची संख्या काढताना सर्वात लहान संख्या काढताना इकडे आपल्याला कमी करावे लागणार आहेत. 69 मायनस वजा करावे लागतील या ठिकाणी. 69च्या डावीकडची 5वी शोधायची आहे म्हणजे 5 गुणिले 9चा फरक म्हणजे साहजिकच 5 9 45. 45 ने ती संख्या लहान असणार आहे म्हणजे 69 मायनस 45. 9तून 5 गेले 4, 6तून 4 गेले 2 म्हणजे साहजिकच 24 ही संख्या मिळाली आहे आणि ती असणार आहे आपली पहिली संख्या. पहिली संख्या आणि ही आहे सर्वात मोठी म्हणजे शेवटची संख्या. ही सर्वात लहान पहिली संख्या म्हणजे सर्वात लहान संख्या. म्हणजे या ठिकाणी हे दोन्ही प्रश्न आपले सुटलेले आहेत. सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. यानंतर विचारलाय सर्वात मोठी संख्या लहान संख्येच्या किती पट आहे. नंबर 3 सर्वात मोठी संख्या लहान संख्येच्या ज्याला 4 लागलाय त्याला डिनॉमिनेटरला ठेवायचं आहे म्हणजे छेदस्थानी ठेवायचं आहे. सर्वात मोठी संख्या ही म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती आहे 114 भागिले सर्वात लहान संख्येनं भागायचं म्हणजे 24 न भागायचं आहे. या ठिकाणी याला आपण अतिसंक्षिप्त रूप देऊ. बेक बे बेदोनी 4 बेपंचे 10 बेसती 14 57/12. या ठिकाणी दोघांनाही अजून 3 न भाग जातो. 3 चौक 12 3 1 3 3 9 27 म्हणजे 19/4 पट. सर्वात मोठी संख्या ही लहान संख्येच्या 19/4 पट आहे. त्यानंतर चौथा पहिल्या आणि शेवटच्या संख्येतील फरक किती. आता या ठिकाणी ठीक आहे पहिली संख्या आणि शेवटची संख्या आपल्याला मिळालेली आहे म्हणून त्या ठिकाणी फरक आपण काढू शकतो. फरक बरोबर सर्वात मोठी संख्या 114 आहे सर्वात लहान संख्या 24 आहे म्हणून या ठिकाणी 4 - 4 0. 11तून 2 गेले 9 90चा फरक येतो. परंतु आपल्याला जर डायरेक्टली जर हे विचारलंय 4 नंबरचं तर अशा वेळेला आपण तो फरक कसा काढतो. सर्वात लहान मालिकेतील सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक. बरोबर त्या संख्या एकूण किती आहेत. एकूण 11 संख्या आहेत. एकूण 11 संख्या आहेत म्हणजे साहजिकच त्यांच्यामध्ये जे गॅप आहेत
भाग आहेत हे 10 भाग तयार होणार आहेत, म्हणजे n-1 या फॉर्म्युला n-1 इंटू जो फरक आहे 9चा फरक दिलेला आहे या ठिकाणी, म्हणजेच n-1 म्हणजे 11 वजा 1 डायरेक्टली तो 10 गुणिले तो फरक जो आहे फरक 9चा फरक आहे म्हणजे गुणिले 9 म्हणजे 10-9 या सूत्राने काढलेला फरक आणि या ठिकाणी प्रत्यक्ष संख्या घेऊन काढलेला फरक, हा फरक आपला सारखा आलेला आहे. म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीने प्रसंगानुसार आपण संख्या वापरून त्यातील फरक काढू शकतो किंवा जे विचारलं आहे ते आपण काढू शकतो. अशा पद्धतीने या एका प्रश्नावर आधारित कोणकोणत्या प्रकारचे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. या ठिकाणी सर्वात लहान संख्या मोठ्या संख्येच्या किती पट आहे असे विचारलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. या ठिकाणी तिसरं उदाहरण सरावादाखल घेतलेलं आहे. 7, 12, 17, 22 आणि 27 या मालिकेतील पहिल्या 50 संख्यांची बेरीज किती. आता ही मालिका जी आहे 7 आणि 5, 12 आणि 5, 17 आणि 5, 22 आणि 5, 27 म्हणजे 5-5च्या फरकाने आलेली ही काय आहे मालिका आहे. तर या ठिकाणी आपल्याला या मालिकेतील पहिल्या 50 संख्यांची बेरीज करण्यासाठी, बेरीज म्हटलं की काय आलं, सरासरी गुणिले एकूण संख्या, म्हणजे सरासरी माहित असावी लागेल. एकूण संख्या तर माहित आहेत आणि सरासरी काढण्यासाठी काय माहित असावं लागतं, तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या माहित असावी लागते. म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 या पद्धतीने आपल्याला सरासरी काढता येईल. तर सर्वात अगोदर आपण याचं शेवटचं पद काढू मित्रांनो. शेवटचे पद म्हणजे शेवटची संख्या बरोबर पहिली संख्या अधिक पहिल्या संख्येमध्ये या पहिल्या संख्येच्या नंतरची किती नंबरची मिळवायची आपल्याला संख्या, कारण पहिल्या संख्येच्या नंतरची 49वी संख्या मिळवायची आहे. 7च्या नंतरची 49वी, 7 सहित 50 संख्या आहे म्हणजे तिथून पुढची 49वी म्हणजे n-1 करा. डायरेक्टली येतोय मी 49 इंटू कितीचा फरक आहे या ठिकाणी, जो फरक आहे त्यांना आपल्याला मल्टिप्लाय करायचं. 7 आणि 5 12 म्हणजे या ठिकाणी 5चा फरक आहे म्हणजे 7 अधिक 5 9 45 4 5 20 आणि 4 24 म्हणजे 245 अधिक 7 252 ही संख्या मिळाली. म्हणजे शेवटच्या संख्येचा या ठिकाणी डायरेक्ट फॉर्म्युला आपण वापरलेला आहे. पहिली संख्या प्लस n-1 इंटू फरक, हे शेवटची संख्या काढण्याचं सूत्र आहे. तर या ठिकाणी आपल्याला त्यांची बेरीज काढायची आहे म्हणजे डायरेक्ट बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या, सरासरी गुणिले एकूण संख्या. आता या ठिकाणी सरासरी म्हटलं की काय आलं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या 7 आहे, शेवटची संख्या 252 आहे भागिले 2 आणि गुणिले एकूण संख्या आहे 50. या ठिकाणी यांची बेरीज करा. 252 आणि 7 259 भागिले 2 गुणिले 50. या ठिकाणी 2 न या संख्येला भाग जात नाही, आपण 50 ला भाग देऊ. 2 1 जा 2, 2 न 50 ला भागला तर 25 येईल म्हणजे 259 गुणिले 25 बरोबर या ठिकाणी 25 न गुणू 25 9 2.25
इथं 5 लिहू, हातच्या 22, 25 5 1,600, बेरीज करू हातचे मिळून 147 ला 7, हातच्या 14, त्यानंतर 25 दोन्ही 50, 50 आणि 14 64 म्हणजे 6475 या मालिकेतील सर्व संख्यांची ही बेरीज या ठिकाणी आलेली आहे। या ठिकाणी आणखी सरावासाठी एक 4 नंबरचं उदाहरण घेतलेलं आहे। क्रमागत 15 समसंख्यांची सरासरी 36 आहे, तर सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? तर या ठिकाणी आपल्याला या सरासरीचा आधार घेऊन देखील हे उदाहरण सोडवता येत आहे। खरं पाहता त्या संख्येची गरज पण नाहीये, तरी पण आपल्याला ते काढता येईल। म्हणजे सरासरीच्या मदतीनं सर्वात लहान संख्या शोधता येईल, सर्वात मोठी संख्या शोधता येईल आणि फरक देखील काढता येईल। पण आपल्याला त्या पद्धतीने न करता थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण केलेलेच आहे। म्हणजे हा फरक, एकूण संख्या आहेत 15, आपल्याला माहित आहे समजा 3 संख्या घेतल्या 8, 10 आणि 12, 2 संख्या असतील तर त्यामध्ये 2 चा डिफरन्स असतो। 3 संख्या असतील तर त्याच्यामध्ये असे 2 गॅप असतात सारखे। तसं 15 संख्या असतील तर त्यामधले गॅप भाग हे 14 असणार आहेत। म्हणजेच सारख्या फरकाच्या संख्या असतील तर n-1 इंटू फरक या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला हे करता येईल। म्हणजे n-1 म्हणजे 15-1 इंटू फरक 2चा आहे समसंख्या असल्यामुळं, म्हणजे 14 गुणिले 2, 14 दोन्ही 28 चा फरक असणार आहे। अशा प्रकारचे उदाहरण आपण टाइप 7 मध्ये सोडवलेले आहेत। फक्त हे अधिक सरावासाठी हे उदाहरण मी या ठिकाणी घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आपण हे उदाहरण काळजीपूर्वक पाहिलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।